नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज मी बघा तुम्हाला इथं प्रिन्स कटसाठी आपण शोल्डर टू अपेक्सचं माप किती घ्यायचं, इथून बघा चेस्टनुसार शोल्डर टू अपेक्सचं माप किती घ्यायचं आणि अपेक्स टू अपेक्सचं माप किती घ्यायचं चेस्टनुसार ते मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्हाला कोणत्या ब्लाउजची कटिंग बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून कळवा। आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। इथे बघा शोल्डर टू अपेक्सचं माप आहे 10.5 इंच। हे माप बघा, आपलं इथलं शोल्डर टू अपेक्स आपलं हाईटनुसार वाढत असतं आणि शोल्डर अपेक्स टू अपेक्स हे आपलं माप चेस्टनुसार वाढत असतं। शोल्डर टू अपेक्सचं माप आणि अपेक्स टू अपेक्स हे याचं माप मी सविस्तर तुम्हाला देते। इथे बघू शकता, इथे बघा शोल्डर टू अपेक्सचं माप आहे, म्हणजे हे माप इथून शोल्डरपासून इथंपर्यंत हे माप खूप गरजेचं असतं, तर आपला पॉईंट इथं बरोबर असा येतो। इथे बघा चेस्ट साईज 30 आहे, तर त्याला 10.5 इंच घेणार आहे। 32ला पण 10.5 इंच, 34ला 10.25 इंच, 36ला 11.25 इंच, 38 ते 48 पर्यंत आपण 11 इंच घेणार आहे याच्या लांबीमध्ये, शोल्डर टू अपेक्सच्या लांबीमध्ये। व्यवस्थित असं लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। व्हिडिओ स्किप नका करू। अपेक्स टू अपेक्सचं माप म्हणजे इथून ह्या लाईनपासून इथंपर्यंत, म्हणजे बघा अपेक्स टू, हे बघा अपेक्स टू, हे अपेक्स टू अपेक्स बघा, इथलं माप बघा, हे माप इथलं हे इथं दिलं आहे। चेस्ट साईज 30ला 3 इंच, 32ला 3.5 इंच, 34ला 4 इंच, 36ला पण 4 इंच, 38 4 इंच, 38 ते 44, 44ला आपण 4.25 इंच घेणार आहे। त्याच्या पुढे आपण 44 पर्यंत, 44 पासून म्हणजे 48 पर्यंत आपण 4.25 इंचाचं इथलं माप घेणार आहे। इथे बघा आपण अंगावरती घेतलं नसेल तरी पण ह्या मापानुसार आपण हे सर्व माप इथली घेऊ शकता। अंगावर तुम्हाला पॉसिबल असेल तर अंगावरती पण हे माप तुम्ही इझी पद्धतीने घेऊ शकता। अंगावर नाही घेतलं तर ह्या मेथडनं तुम्ही व्यवस्थित असा माप टाका, व्यवस्थित असा तुमचा ब्लाउज बसणार आहे। हे बघून घ्या शोल्डर टू अपेक्स। हे माप खूप गरजेचे असतात। हे बघा इथून शोल्डर टू अपेक्स इथे आणि अपेक्स टू अपेक्स इथून इथे। काही समजलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता, त्याच्यावर मी सविस्तर असं तुम्हाला उत्तर देईल। चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइमला भेटूया। इथलं माप तर मी दिलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ते व्यवस्थित जाऊन तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल। अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइमला भेटूया। चला बाय बाय।